सगळ्यांच्या फेवरेट कोथिंबीर वड्या करत आहोत आणि ह्याच पद्धतीने तुम्ही पालकाच्या पण वड्या करू शकता सेम प्रोसेसनी। तर सगळ्यात आधी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली। आता आपल्याला बारीक चॉप करायची आहे कोथिंबीर आणि व्यवस्थित चॉप करूया। तर अशा पद्धतीने मी चिरून घेतली आहे कोथिंबीर आणि आता ह्याच्यामध्ये ठेचा टाकत आहे। ह्याच्यामध्ये मिरची आणि लसूण आणि शेंगदाण्याचं कूट तेलामध्ये मी थोडंसं फ्राय करून मिक्स केलेलं आहे। तर हा ठेचा जाईल आणि ह्याच्यामध्ये थोडंसं अजवाईन जाईल, कारण बेसन पीठ जाते त्याच्यामुळे अजवाईन तर टाकणं गरजेचं आहे। आणि आता आपण मीठ टाकूया आणि ह्या मीठ टाकल्यामुळे काय होईल की कोथिंबीरीला पाणी सुटेल। तोपर्यंत आपण काय करूया, मसाले टाकून घेऊ। थोडेसे हळदी टाकून घेऊया आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकणार आहोत। मीठ टाकल्यामुळे काय होईल, कोथिंबीरीला पाणी सुटेल आणि ह्या पाण्यामध्येच आपण थोडं थोडं बेसन पीठ टाकून मळणार आहोत। आणि अगदी 2 ते 3 टेबलस्पून आपल्याला पाणी लागेल थोडंसं बाइंडिंग साठी, जास्त नाही टाकायचं। आणि एक घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आपल्याला कोथिंबीरीचा। तर आता हे मळून झालाय ऑलमोस्ट, अगदी मला 4 ते 5 मिनिट लागले मळायला व्यवस्थित। आणि थोडासा तेलाचा हात घेऊया, अतिशय बेसन पीठ चिकट असल्यामुळे हाताला चिकटतं, तर थोडासा तेलाचा हात घेऊन मी लास्ट मळते थोडंसं आणि ह्याच्या एकसारखे रोल करून घेऊया आपल्याला। आता आपल्याला ह्याची वाफ देऊन घेण्यासाठी ह्याची रोल करायचे आहेत। तर ह्या बॅटरचे ऑलमोस्ट 3 रोल झाले। तर सेम याच पद्धतीने पालक करून बघा तुम्ही, पालकाच्या वड्या, फक्त कोथिंबीरीच्या जागी पालक चिरून घ्यायची आहे तुम्हाला। तर आता स्टीम करूया आपण। तर स्टीम साठी सगळ्यात आधी जाळीला तेल लावलं आणि हे रोल त्याच्यामध्ये टाकले आहेत आणि शक्य असल्यास थोडासा तेलाचा हात लावा रोलला आणि आता स्टीम देऊन घेऊया। अगदी 10 ते 12 मिनिटांमध्ये घरात कोथिंबीरीचा वास दरवळेल, समजून जा की वड्या रेडी आहेत, पाहण्याची पण गरज नाही। तर आता ह्या वड्या रेडी आहेत, अगदी 12 मिनिटं लागली मला करेक्ट। सो आता कट करून घेऊया, थंड झाल्यावर कट करायचे। आणि आता ह्याला शालो फ्राय करून घेऊया। तर सगळ्यात आधी तेलामध्ये मी थोडंसं हिंग टाकली आणि याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकूया आणि मोहरी छान तडतडली की थोडेसे जिरे टाकूया आपण। थोडीशी लाल मिरची पावडर टाकूया आणि तीळ टाकूया। तीळ पण चांगले असे चटकले की समजून घ्या। आणि आता वेळ आहे की वड्या टाकण्याची आणि वड्या पण आपण एकसारख्या परतून घेऊया, कमी फ्लेमवरती परतून घ्यायच्या, थोड्याशा क्रिस्पी आणि कडक होईपर्यंत। रंग चेंज होतो, अक्षरशः 3 मिनिटांमध्ये रंग चेंज झालाय बघा आणि थोड्याशा क्रिस्पी होतात, तुम्हाला वाटत असेल तर तयार झालेल्या आहेत आपल्या कोथिंबीर वड्या।